नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर मी दीपक रेगे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या मान न मान मैं तेरा मेहमान या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, विजय कापडी लिखित मान न मान मैं तेरा मेहमान या कथासंग्रहातली कथा कशात काय आणि पोलीस चौकीत पाय. परवाची गोष्ट. वेळ अगदी सकाळची, म्हणजे सकाळी 6:30 पावणे 7 वाजायची. काका तांबे भिंतीवरच्या छोट्या आरशात निहाळत आपली दाढी खरवडत होते. काका हल्ली सरकारी खात्यातनं निवृत्त झाले होते, त्यामुळे त्यांच्यापाशी वेळ भरपूर होता. गालफडावर उगवलेल्या ताज्या कोरोनाचं उच्चाटन करण्यात त्यांची अगदी तंद्री लागलेली होती. पण उजव्या गालावरचा नागपुडी जवळचा एक पांढुरका केस त्यांच्या हातातल्या आयुधाला दाद म्हणून देत नव्हता. अर्थात त्याचं उच्चाटन केल्याशिवाय हातातलं आयुध मॅन करणं काकांना भॅडपणाचं वाटत होतं. अखेरचा घाव घालण्या अगोदर साबणाच्या मऊ फेसानं त्याला पुरवळावं म्हणून काकांनी ब्रश उचलला, नेमक्या जागी आणला. त्या क्षणी ते आजूबाजूच्या जगाला विसरलेले होते. केवळ तो एक केस आणि त्याचं समोर उच्चाटन एवढं एकच ध्येय त्या क्षणी त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांना दिसत होतं. नेमक्या त्या क्षणी दूध केंद्रावरनं दुधाच्या पिशव्या आणायला गेलेला त्यांचा मुलगा अशोक त्यांच्या कानापाशी लागला. सातपुत्यांच्याकडे चोरी झाली आहे. त्याबरोबर काका केवढ्यांदा तरी दचकले. त्यांच्या हातातला ब्रश आदल्या दिवशी नख काढताना दुखावलेल्या अंगठ्यावर नेमका पाडला. कळवळून ओरडलेच काका, अरे काय झालंय, काय बोंबलतोयस कशामुळं, कुणाच्या नावानं, त्यांनी तुझं काय केलंय, तुला सावध राहायला काय झालं होतं. समोरच्या माणसाला उद्देशून एका मागून एक सटासटा प्रश्न विचारून गोंधळवून सोडण्याची काकांची खासियत वाखणण्यासारखी होती. त्यांचाच मुलगा होता अशोक, त्यामुळे त्यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीपुढे अजिबात न डगमगता तो एवढंच म्हणाला, काका तुमच्या लक्षात नाही आलेलं, चोरी झालीये सातपुत्यांच्याकडे, खोली नंबर 7 मध्ये. त्याबरोबर काका एकदम उडाले. परत विचारायला लागले, चोरी झाली सातपुत्यांच्याकडे, केव्हा झाली, कशी झाली, चोरानं काय काय चोरलंय, चोर एकटा होता का त्याच्याबरोबर त्याची टोळी होती, चोर घरात शिरेपर्यंत सातपुते मंडळी पांघरून डोक्यावर घेऊन झोपली होती का हातावर हात आणि पायावर पाय ठेवून आरामात चौर्य कर्म निहाळत होती. पोलिसांना कळवलंय का, पोलीस आले का, त्यांचं काय म्हणणं पडतंय, किती दिवसात ते चोराला पकडणार आहेत आणि चोरीला गेलेला माल कधी मिळणार आहे. तेवढ्यात अशोक म्हणाला, अहो सबूर सबूर, मी बाहेर जातो, सगळं बघून पुन्हा येतो. काका म्हणाले, अरे 7 नंबरची खोली म्हणजे आपल्या शेजारची खोली की, 6 नंबर आपला, 7 नंबर त्यांचा. रात्री त्यांच्या घरी चोर आला म्हणतोस, अरे तो आपल्या घरी डोकावून गेलाच असणार की. आणि मग स्वयंपाकघराच्या दिशेनं बघत काका जोरात ओरडले, काय ग, नेलं का त्याने आपल्याकडचं काही, चोरी झालीये शेजारी. तांबे काकू तेवढे शांतपणे म्हणाल्या, आधी तुम्हा दोघांचा चहा नाश्ता होऊ दे, मग बघीन चोरानं काय नेलंय आणि काय आणून ठेवलंय ते. काकांनी दाढी खरडवणं क्षणार्धात थांबवलं. घाईघाईनं ते निघालेच. अशोक म्हणाला, अहो आधी तोंडावरचा साबण तर पुसा की. काय पुसला, असं म्हणत काकांनी चेहऱ्यावरनं हात फिरवला आणि ते अशोकला म्हणाले, अरे मला सांग, महत्व कुठल्या गोष्टीला द्यायचं, सातपुत्यांच्या घरी झालेल्या चोरीला का माझ्या गालावरच्या साबणाला. आधी चौकशी चोरीची, बाकी सब उसके बाद. काका आले खोलीच्या बाहेर. सातपुत्यांच्या खोलीसमोर ही गर्दी जमली होती. गर्दीतून वाट काढत काका थेट दारापर्यंत पोहोचले, पण दार बंद होतं. काका क्षणभर गोंधळले. मागे वळून कुणाला तरी म्हणाले, दार बंद कोणी केलंय. दार बंदच होतं, कोणीतरी उत्तर दिलं. असं कसं, शेकडा 99% चोर चोरी करून झाल्यावर दार स्वतः उघडं टाकून पळून जातात. दार नीट बंद करून जाणे इतकी सवड असते का त्यांच्याकडे. काकांनी शंका काढली, आजूबाजूला बघितलं. नाही, हा चोर बहुतेक उरलेल्या 1% असावा. दुसऱ्या एकानं काकांचं शंका निरसन केलं. नाही, मुद्दा तो नाहीये, दार बंद यार, की चोर आत असावा का काय.
मागे एकदा एक चोर रात्रीच्या वेळी एकाच्या घरी घुसला. घरातले सगळे गेले होते रात्रीच्या सिनेमाला. घरात चोर एकटा. त्यांनी मग काय चोरायचं ते चोरलं. चोरी करून झाल्यावर तहान लागली म्हणून फ्रीज उघडला. फ्रीजमध्ये त्याला दिसल्या बिअरच्या बाटल्या. त्या त्याने लागोपाठ ढोस ढोसल्या. बिअर चढली त्याला. बिअर मद्य नाही आहे असं बिअरवाले सांगतात, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. हां, बिअरसुद्धा चढते. तशी ती त्या चोराला चढली. तो तिथे फ्रीज जवळ पडून राहिला. सिनेमा सुटल्यानंतर मंडळी घरी आली. घरात झोपी गेलेल्या चोराला बघितलं. पहिल्यांदा घाबरली. नंतर त्याने पोलिसांना घेतलं बोलवून. पोलिसांनी त्याला त्याच अवस्थेत फरासखान्यात नेलं. चोरलेला माल परत मिळाला. ते सातपुत्यांच्या घरी असं तर काही घडलेलं नसेल ना? नाही, नसेल. कारण काय आहे, सातपुत्यांच्याकडे बिअर मिळणं कठीण आहे. सातपुते टी टोटलर म्हणजे फक्त चहा ढोसणारे. त्यांना किडनीचा विकार आहे, त्यामुळे सध्या मद्यवर्ज्य आहे. आणखीन एकाने सविस्तर माहिती दिली. काका म्हणाले, ठीक आहे, तो मुद्दा रद्द करून मला सांगा, चोराला पळून जाताना कोणी बघितलं का? चोराच्या हाती मोठं डबोलं होतं का? चोराला ज्या कोणी बघितलं असेल त्यांनी त्याच वेळी बोंबाबोंब का केली नाही? काका, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे बाबा. का मला सांगा, सातपुते मंडळी कुठं आहे? नाही म्हणजे सगळ्यांना त्या चोराने बाथरूम मध्ये कोंडून तर नाही ना ठेवलेलं? काय आजकालच्या चोरांची ही नवीन फॅशन आहे बरं का. घरातल्या सगळ्यांच्या तोंडात बोळा कोंबतात, त्यांना बाथरूम मध्ये कोंडतात, छानपैकी चोरी करतात आणि जातात किंवा निघून. तसं असतं तर त्याने बोंबाबोंब केले नसते का? तिसराच कोणीतरी म्हणाला. काका म्हणाले, तोंडात बोळा कोंबलेला असताना बोंबाबोंब करायची म्हटली तरी करता येत नाही. पटत नसेल तर प्रात्यक्षिक करून बघा. आणि मग एकदम काहीतरी महत्त्वाचं आठवलं का ते म्हणाले, अरे बापरे, अहो एक महत्त्वाचं आठवलं. मगापासनं सारखं वाटत होतं काहीतरी चुकतंय, पण चर्चेच्या ओघात आठवलंच नाही. अहो सातपुते आणि मंडळी मुळात ती घरातच नाही आहे. काल रात्री 11च्या गाडीनं ते सगळे गडबडीनं पुण्याला गेले. जाताना मला भेटले. त्यांच्या घराची चावी सुद्धा त्यांनी माझ्याकडे दिली आहे. अहो मागच्या एका प्रवासात त्यांची चावीच हरवली, त्यामुळे ते प्रवासात चावी घेऊन जात नाहीत. तेवढ्याच जमलेल्या गर्दीतला एक जण पुढे आला आणि म्हणाला, आता सातपुते तडकाफडके बाहेर गेले, गाराचे चावे तुमच्या जवळ आहे, ही महत्वाची माहिती आहे ना, हे तुम्ही मागाशी सांगायला पाहिजे होते का नाही? काका चतुर मुद्रा करत म्हणाले, अरे पण मला कोणी मुद्दाम विचारलं तर मी सांगणार का नाही? का उगाच आपला सगळ्यांना सांगत फिरू सातपुते बाहेरगावी गेलेत, चावी माझ्याकडे दिली आहे? हां, म्हणजे ही माहिती चोराच्या कानावर पडली तर तो सरळ माझ्या घराच्या दारात येऊन धडकायचा, माझ्या गळ्यावर सुरी ठेवून म्हणायचा, सातपुत्याच्या अनुपस्थितीत त्याच्या घराची चोरी करायची, तुमच्याकडे ठेवलेली त्यांची चावी गप गुमान द्या. घाबरून चावी दिली तर सगळी नुकसान भरपाई सातपुते माझ्याकडनं वसूल करून घेणार, आणि देत नाही चावी जा असं म्हटलं तर चोर माझा काळा चिरणार. बरोबर आहे का नाही? तेवढ्यात गर्दीतला आणखीन एक जण म्हणाला, तुम्ही ना उगाच तरकट कसली लढवताय हो. चावी द्या, चावी. आपण दार उघडू बघू. आज चोर लपून बसला असेल तर रंगे हात सापडेल की तो. आणि आज चोरांची टोळी असेल तर? काकांनी शंका काढली आणि लगेच पुढे म्हणाले, हे बघा, सातपुत्यांच्या शिवाय मी कुणालाही चावी देणार नाही. त्यांच्या अनुपस्थितीत केवळ चावी उपलब्ध आहे म्हणून घर उघडणं नीतीला धरून होणार नाही. एक शंका मागापासून येते, तीही की या इथे चोरी झाली हे तुमच्यापैकी सगळ्यात आधी कोणाला कळलं, आणि चोरी झाल्याचा अनुमान कशाच्या जोरावर काढलाय? असं विचारत असताना काकांची नजर दरवाजाच्या खाली जमिनीवर वळली आणि त्या आश्चर्यानं म्हणाले, अरे चोरानं दारावरची कडी आणि कोयंडा निखळवला की स्क्रूड्रायव्हर सुद्धा इथं फेकून दिलाय. मला एक सांगा, कोणी हात नाही ना लावला कडी कोयंड्याला स्क्रूड्रायव्हरला? नाही, कोणाचा चुकून हात लागला असेल तर आधीच सांगा. पोलीस आले आणि त्यांनी जर ठसे घेतले ना तर पंचायत होईल बरं का. मागे एकदा आमच्या ऑफिसात चोरी झाली तेव्हा आमच्या सगळ्यांच्या हातापायांचे ठसे पोलिसांना मिळाले. मग त्यांची समजूत काढता काढता सगळ्यांचं अर्ध रक्त आटलं होतं. नाही नाही नाही, आमच्यापैकी कोणीही त्या वस्तूंना हात लावलेला नाही बरं का. सगळ्यांनी एकमेकांकडे बघत कबुली देऊन टाकले. तेव्हा ना काकांनी चोरी प्रकरणाची सगळी सूत्र आता आपल्या हातात घेतली होती, त्यामुळे अधिकारवाणीने त्यांनी विचारलं, अरे पण पोलिसांचं काय? त्यांना अद्याप कळवायचं आहे का?
नाही हो, पोलिसाला कळवून आपण पाऊण तास झाला जवळजवळ, आपण कोणी फिरकलाच नाही बघा. पण कोणीतरी माहिती पुरवली. काका ताडकर म्हणाले, तर मग पुन्हा फोन करा. पुन्हा फोन करून आले नाही तर पुन्हा फोन करा. भारतात कुठलीही गोष्ट करायची म्हणजे प्रयत्न चालू ठेवायला लागतात. सारखी स्मरणपत्र पाठवायची, फोन करायचे. सरकार ही एक कुंभकर्णासारखी निद्रिस्त संस्था आहे. तिला जागं करायचं म्हणजे ढोल ताशे घेऊन जायला पाहिजे. कुंभकर्णाला नाही का जागा करायला जाताना रावणांची सेना ढोल ताशे घेऊन गेली. तेवढ्यात कोणीतरी शंका काढली. नाही, मी काय म्हणतो, आपण सगळे रावणाच्या सैन्यातले सैनिक आहेत असं क्षणभर गृहीत धरलं तर प्रश्न असा उपस्थित होतो नाही की हा रावण कोण आपल्या. काका म्हणाले, हे बघा, तुम्ही मला रावण म्हटलात ना तरी माझी काय हरकत नाही आहे. मला इथे पोलीस यायला हवेत बस. मला आता एवढंच सांगा, आता पुन्हा फोन करायचा का प्रत्यक्ष धडक द्यायची? पोलीस चौकीवर धडक मोर्चा काढायचा वेळेचा अपव्यय आहे असं नाही का वाटत? हे बघा, मी मोकळा आहे. मी एका पायावर तयार आहे. कुणाला माझ्याबरोबर यायचं असेल तर त्याने हात वर करावा. काकांनी आवाहन केलं आणि प्रत्येकाकडे रोखून बघितलं. सातपुत्यांच्या नातेवाईकांना कळवायला पाहिजे नाही का? एकानं वेगळ्याच मुद्द्याचं पिल्लू दिलं सोडून. काकांनी कपाळावर आठ्या घालत म्हटलं, हवं तर कळवा. तुमच्यापैकी कोणाकडे आहे का त्यांच्या नातेवाईकांचा पत्ता, फोन नंबर? सगळ्यांनी एकमेकांकडे बघितलं. नकारार्थी माना हल्ल्या. विजयी मुद्रेनं काका म्हणाले, मग नातेवाईकांच्या ठाव ठिकाण्याचा नाही पत्ता, कळवणार कोणाला? अरे, सातपुत्यांनी पुण्याला जाताना त्यांच्या नातेवाईकाचा पत्ता नाही तर फोन नंबर देऊन जायला पाहिलं होतं तुमच्याकडे. सातपुत्यात चुकलंय बरं का. वेळ काय सांगून येते का? एकानं आणखीन एकदा आपलं मत नोंदवलं. दुसरा म्हणाला, काका, पुढच्या वेळी सातपुते नाही तर दुसरं कोणी चावी ठेवायला आलं ना तुमच्याकडे तर नातेवाईकांची माहिती विचारा आठवणीने. म्हणा चोरी झाली तर पंचायत होते आमची. काका म्हणाले, तुम्हा लोकांची तरकटं संपली असतील तर माझ्या प्रश्नाला उत्तर द्या. फोन पुन्हा पुन्हा करत राहायचं का पोलीस चौकीवर धडक मोर्चा काढायचा? मला तर वाटतंय धडक मोर्चा काढू. चला, वाजले किती? अरे बापरे, 9:30 वाजले. ऑफिसला जायची वेळ टळून गेली माझी. अरे 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 अरे. बरं झालं, मोर्चाला तेवढी जास्त माणसं मिळाली. आता अधिक वेळ न दवडता पोलीस यायच्या आधी आपण तिथे पोहोचू. तेवढ्यात कोणीतरी शंका काढलीच. हे ठीक आहे, ते ठीक आहे, पण चौकीवर पोलिसांशी बोलणार कोण ते आधी ठरवलेलं बरं. अर्थात मी बोलणार. या संबंध चोरी प्रकरणाची सूत्र आता माझ्या हातात आहेत ना. माझं नेतृत्व तुम्हाला कबूल आहे का नाही? काकांनी सभोवताली बघत विचारलं. आहे आहे, सगळ्यांनी माना डोलवत म्हटलं. एवढ्यात एकाचा आवाज घुमला, नाही. काका ओरडले, नाही? कोण म्हणालं? कोण म्हणालं? तसं असेल तर सगळ्यांनी त्यांचं नेतृत्व मान्य करावं. मी सुद्धा मान्य करेन. इथे मुद्दा नेतृत्वाचा नाहीये. सातपुत्यांच्या घरी झालेल्या चोरीचा छडा लावणं जास्त महत्वाचं आहे. नाही, मी गंमत केली हो, गंमत केली. चला तुम्ही, मला सुद्धा तुमचं नेतृत्व मान्य आहे. मघाचा नाहीवाला म्हणाला, गंमत कसली करताय? गंमत कसली करताय? गांभीर्य ओळखा प्रसंगाचं. चला, आता चर्चा खूप झाली. आणि काका तांबे निघाले. काकांच्या कानात अशोक कुजबुजला, तुमच्या अंगावर फक्त बनियन आणि पायजमा आहे बरं का काका. आणि तो पायजमा खूप माळला आहे. बनियनची झाली मच्छरदाणी. रे, कपडे बदलायला वेळ नाही आता. चला. काका कडाडले आणि 10-12 जणांचा ताफा घेऊन काका तांबे पोलीस चौकीच्या दिशेने निघाले. घोषणा द्यायच्या का? घोषणा देऊ आपण, घोषणा देऊ, पण कोणच्या द्यायच्या घोषणा? शंका उपस्थित झाल्या. एक जण म्हणाला, काकांनाच विचारा ना घोषणा काय द्यायच्या. काकांना विचारा? अरे, ही कुठली आली घोषणा काकांना विचारा? अरे, पोलिसांनो जागे व्हा, जागते राहा अशी घोषणा हवी ना. दुसऱ्या एकाने विनोद करायचा प्रयत्न केला. नाही, मला म्हणायचं आहे, घोषणा द्यायच्या आधी काकांना विचारलं पाहिजे. दरम्यान आली पोलीस चौकी. घोषणा द्यायची का नाही हा प्रश्न आपोआप सुटलेला होता. सगळे चौकीच्या दाराशी पोचले. काका तुरु तुरु चालत आत गेले. ड्युटीवरच्या सब इन्स्पेक्टर समोर उभे राहिले. ड्युटीवर सब इन्स्पेक्टर जाधव होते. काका तांबे आणि मंडळींच्याकडे बघून किंचित स्मित करत ते म्हणाले, तुम्ही गांधीनगर कॉलनीतला आलाय नाही का? हो. तिथे आज सकाळी. काकांना पुढे न बोलू देता सब इन्स्पेक्टर जाधव म्हणाले, तिथे झालेल्या चोरीची वर्दी द्यायला आलाय ना तुम्ही? हो, आम्ही सकाळी फोन केला होता, पण तुमच्यापैकी कोणी फिरकलं नाही अद्याप तिथे. काकांनी तक्रारीच्या सुरात सुतोवाच केलं.
नाही काय करायचं काय तिथे येऊन आम्ही? चोराला आम्ही कधीच पकडलाय. मला सांगा, चोरी झाल्याचं तुम्हाला कधी कळलं? सब इन्स्पेक्टर जाधवांनी विचारलं. मला स्वतःला 7 वाजता कळलं, पण आमच्यापैकी बऱ्याच जणांना त्याआधी कळलं होतं. का पण विचारताय तुम्ही हे? आम्ही चोराला पहाटे 4:30 वाजता पकडलंय. पहाटे 4:30 वाजता? मग चोरी किती वाजता झाली? काकांनी आश्चर्याने विचारलं. चोरी झालेली नाही हो. सब इन्स्पेक्टर जाधवांनी बॉम्बच टाकला. चोरी झालीच नाही? तुम्ही भलत्या चोरीबद्दल बोलत नाही ना? नाही, मी तुमच्या इथल्या चोरीबद्दल बोलतोय. सब इन्स्पेक्टर जाधवांनी खुलासा करून टाकला. माझी चोरी? माझी कसली चोरी झाली आहे? अहो साहेब, तुमचा काहीतरी गोंधळ उडालेला दिसतोय. नाही, गोंधळ वगैरे काही नाही आहे. मला सांगा, तुम्ही त्या सातपुत्यांच्या दारावरची कडी आणि कोयंडा काढला गेलाय त्याविषयी विचारायला आलाय का नाही? हो, पण त्यांच्या दारावरची कडी आणि कोयंडा काढला गेला एवढ्यावर नाही ना प्रकरण संपत. चोरी झाली आहे. त्याबद्दल 7च्या सुमाराला चौकीवर फोन केला होता. आता 10 वाजायला आले तरी तुमच्यापैकी कोणाचा पत्ता नाही, म्हणून मग आम्ही आलो इथे. हो, तेच तर म्हणतोय ना मी. एक गोष्ट लक्षात घ्या, चोरी झालेली नाहीये. पुन्हा सांगतो, चोरी होणार होती पण झाली नाही. चोर त्या प्रयत्नात असताना आमच्या गस्तीवरच्या पोलिसानं त्याला पकडला. तुम्हाला घ्यायचंय का त्याचं दर्शन? कुणाचं? पोलिसाचं का चोराचं? अर्थात चोराचं. नाही नको, त्याने आम्हाला बघितलं तर पंचायत होईल आमची. अरे पंचायत तुमची कशी होणार? चोर कोण आहे, तुम्ही आहे का तो आहे? पंचायत व्हायची झाली तर त्याची व्हायला हवी, तुमची कशासाठी? साहेब, इथे ऐकायला बरं वाटतंय, पण उद्या रस्त्यात त्याची नजर आमच्यापैकी कोणावर पडली आणि आम्हाला ओळखून त्यांनी थोबाडीत लावली म्हणजे मग? काकांनी शंका व्यक्त केली. अच्छा, चोर घाबरत नाही पण साव घाबरतात, हा आमच्या नेहमीचा अनुभवच आहे. पण तुम्ही एकदम चौकीवर धडकलात म्हणून वाटलं तुम्ही जरा असाल वेगळे. नाही, तसा आहे मी बरं का वेगळा. यू हॅव टू थिंक ऑफ अदर्स. बरोबरच्या इतरांचा विचार मला आधी घ्यायला हवा. काय हो? सगळ्यांनी होकार मारला. तर मग असं करू, या सगळ्यांना जाऊ द्या, तुम्ही थांबा इथे. चोराला तुम्ही बघा आणि मग तुम्ही जा. जाधवांनी नवा प्रस्ताव मांडला. नाही अहो, हे बघा, आम्ही सगळे मिळून आलोय ना, त्यांना जा म्हणून सांगायचं, मी इथे राहायचं बरं दिसणार नाही. ते सगळा विचार करायला लागतो साहेब आम्हाला. म्हणजे तसा मी कोणाला घाबरत नाही बरं का. त्यात तुमचा तो चोर सुद्धा आला. काका जाधवांच्या डोळ्याला डोळा भिडवत म्हणाले. मिशीतल्या मिशीत हसत जाधव म्हणाले, त्याच्या नकळत तो तुम्हाला दिसेल अशी व्यवस्था करूयात हवी तर. मग हरकत नाही. काय हो? काकांनी इतरांना विचारलं. सगळ्यांनी होकार दिला. ठीक आहे, काम करा. जरा त्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यात बघा. डोळे बंद कर रे. जाधवांनी बोट दाखवलेल्या दिशेनं सगळ्यांनी बघितलं. मळकी जीन पॅन्ट, टी शर्ट घातलेला, तुकतुकीत चेहऱ्याचा 35शीचा एक माणूस गुडघ्यांना दोन्ही हाताने विळखा घालून टकटकीत नजरेनं बघत होता. साहेब, हाच का तो? अहो, मग तुम्ही त्याला तुरुंगात न घालता बाहेर का बसवून ठेवलाय? त्याने डोळे सुद्धा बंद नाही केलेले. म्हणजे आता आम्ही सगळे त्याच्या हिट लिस्टमध्ये. नाही हो, घाबरायचं काही कारण नाही. आता कोण घाबरतंय? मेलेलं कोंबडा आगेला भीत नाही. अहो, निदान त्याला तुरुंगात टाका, हातापायाला त्याच्या बेड्या घाला, तेवढंच आम्हाला सुरक्षित वाटेल साहेब. हे सगळं करता गेलो, पण कुठल्या गुन्ह्याबद्दल करू? अहो, अर्थात चोरीच्या. मी मागाशी तुम्हाला सांगितलं ना राव की चोरी झालेली नाहीये. मग दारावरची कडी आणि कोयंडा खाली पडलाय त्याचं काय? तो किरकोळ गुन्हा आहे हो. त्याबद्दल त्याला काय दम भरायचा आणि द्यायचा सोडून. मग त्याला चौकीत का बसवून ठेवलाय तुम्ही? आमचं दर्शन घ्यायला? काकांनी खोचकपणे विचारलं. नाही, काय माहिती का तुम्हाला, तो आहे एक तडीपार गुंड. त्याची बायका पोरं इथं असल्यामुळे तो त्यांची भेट घ्यायला इथे आला. सातपुत्यांचं बंद घर दिसल्यामुळे चोरी करण्यासाठी त्यांनी कडी तोयंडा तोडला. दारावरच्या लॅचमध्ये तार घालून दार उघडताना त्याला गस्तीवरच्या पोलिसांनी बघितलं. त्याबरोबर तो पळून जायला लागला, पण त्याला पकडण्यात आम्हाला यश मिळालं. बस एवढंच. आता त्याला तडीपार केलेला असताना तो इथे आला. हा गुन्हा त्याच्या हातनं घडलाय. त्याबद्दलची वेगळी कारवाई आम्ही करणार, पण त्याच्याशी तुमचा काही संबंध नाही आहे. आम्ही न आल्यामुळे तुम्ही सगळे आम्हाला जाब विचारायला इथे येणार याची आम्हाला कल्पना होती. त्यामुळे आमची माणसं तुमच्याकडे फिरकली नाहीत. आय एम सॉरी. मग काय आता आम्ही निघू म्हणता का? काकांनी विचारलं. या असं हात जोडून नमस्कार करत काकांना जाधव म्हणाले. मंडळी आल्या पावली परतली. उगाचच एक दिवसाची रजा फुकट गेली म्हणून नोकरीवाले चडपडले. काकांच्या डोक्यात मात्र प्रश्नामागून प्रश्न येत राहिले. सुताराला बोलवून कडी कोयंडा बसवून घ्यायचा का? इतक्या छोट्या कामाकरता सुतार येईल का?
समजा सुतार आला आणि काम झाल्यावर त्यांनी पैसे मागितलं तर ते पैसे द्यायचे कोणी? सातपुते पुण्याहून आल्यानंतर सुताराचं काम त्यांना पसंत नाहीच पडलं तर मग काय करायचं? काकांनी या सगळ्या प्रश्नांची चर्चा केली आणि सर्वानुमते असं ठरलं की कडी कोयंडा काकांनी स्वतःजवळ ठेवायचा आणि सातपुते आल्यावर सगळं सांगून त्यांच्या सुपूर्द करून टाकायचा. घरी आल्यावर काका काकूंना म्हणाले, अगं सातपुत्यांकडे चोरी झालीच नाही बरं का, त्यामुळे आपल्या घरात चोरी झाली का नाही हे बघण्याची गरज नाही उरली, तुझं तेवढं काम वाचलं. मग काकू काकांकडे बघत एवढंच म्हणाल्या, कशात काय आणि पोलीस चौकीत पाय. काका म्हणाले, तर काय, पण आयुष्यात पोलीस चौकीत कधी शिरलो नव्हतो, तिथे आज जायला मिळालं हेही नसे थोडं के नाही का ग, एक नवीन अनुभव मिळाला मला नाही का. काकू म्हणाल्या, हो ना, नवीन अनुभव मिळाला, तो सुद्धा अंगावर मळकं फाटकं बनियन आणि मळकट्ट पायजमा घालून. काकाने हातातल्या कोयंड्यासकट आपल्या डोक्यावर हात मारून घेतला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात कापडी सरांची कथा. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना एक उत्कृष्ट कथा ऐकल्याचं समाधान मिळेल. आणि त्या सगळ्यांना माझ्या वतीने चॅनल सबस्क्राईब करायची विनंती मात्र जरूर जरूर करा. आता जो माझा फोटो दिसतोय या फोटोला तुम्ही क्लिक केलं तर चॅनल सबस्क्राईब करता येईल हे लक्षात घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.